सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। गुरुदेवांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण शिवसूत्रांचा अभ्यास करत आहोत. शिवसूत्रातील शाक्तोपायाचं आज दुसरं सूत्र आहे. शाक्तोपायाचं दुसरं सूत्र आहे प्रयत्नः साधकः. प्रयत्न परमात्मा व साधक यांचं ऐक्य दाखवणाऱ्या साधनाला प्रयत्न म्हणायचं. सतत परमेश्वराचं गुरुचं चिंतन म्हणजे प्रयत्न. स्वस्वरूपात आपले मन स्थिरावते याला प्रयत्न म्हणायचं. थोडक्यात सतत मनन चिंतन हे प्रयत्न. साधक गुरुमुखी महामंत्राचा घोष येणाऱ्या जाणाऱ्या प्राणामध्ये श्वासोश्वासामध्ये अभेद रूपाने जप करण्याचा प्रयत्न तोच साधक. मंत्र म्हणणाऱ्याचे मंत्रदेवतेशी तादात्म्य घडून येण्याचा प्रयत्न म्हणजे साधक. प्रयत्न तर हवेत, पण ते उत्साहित उत्स्फूर्त पराकाष्ठेचे पाहिजेत. जेवढी कुवत असेल तेवढी मर्यादा तुम्ही गाठली पाहिजे, तर ते प्रयत्न. अशा प्रयत्नांना साधक म्हणायचे. आपलं काहीतरी साध्य ध्येय असतं. आपले प्रयत्न जर आपल्याला आपले साध्य ध्येय ते साधून देतील तर त्याला साधक म्हणायचं. आपलं ध्येय काय? परमेश्वर प्राप्ती. जर आपलं परमेश्वर प्राप्तीचं ध्येय साध्य झालं तर ते प्रयत्न साधक होतील. जर साधकाला साधनेमध्ये निरुत्साह वाटला तर आपले प्रयत्न हे पराकाष्ठेचे होत नाही आहेत असं समजावं. साधका असेच शब्द देता येतील असे जे प्रयत्न ते त्या व्यक्तीचं जे साध्य आहे ते साधून देणारच. सगळं एक आहे, कुठेही भिन्नता नाही याची सतत जाणीव म्हणजे प्रयत्न. मंत्र म्हणणाऱ्याचं मंत्रदेवतेशी तादात्म्य घडून येण्यासाठी जप काय तप काय असं सगळं करायचं ते प्रयत्न. आणि असे प्रयत्न म्हणजे साधक. सद्गुरुनाथ महाराज की जय.